गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 929797 5000. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरातील नदीवेस नाका परिसरात असणाऱ्या सिकंदर दर्ग्याजवळ राहणाऱ्या जुनेद बागवान, समीर मुजावर, जुजमिल मुजावर राहणार नदीवेस नाका या तिघांनी त्यांच्याच गल्लीमध्ये असणाऱ्या आसमा सय्यद यांचा मुलगा अरसलान हा सिकंदर दर्ग्याजवळ गेला असता तो आमच्या गल्लीमध्ये का आलास असा जाब या तिघांनी विचारला. यातील या तिघांनी अरसलमान सय्यद याला लाठीकाठ्याने व फरशीने मारहाण करून गंभीर जखमी केलं. तर या तिघांच्या विरोधात खुनी हल्ला केल्याप्रकरणी गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. इचलकरंजी शहरामध्ये नदीवेस नाका परिसरामध्ये सिकंदर दर्ग्याजवळ अरसलान सय्यद काही कामानिमित्त त्या ठिकाणी गेला होता. यावेळी तिथे राहणारे जुनेद बागवान, समीर मुजावर, मुजमिल मुजावर या तिघांनी अरसलानला तो आमच्या गल्लीमध्ये का आला आहेस असा जाब विचारला. यावेळी या चौघांमध्ये वादावादीचा प्रकार घडला. यावेळी या तिघांनी अरसलान याला लाठ्या काठ्याने मारहाण केली व त्याच्या डोक्यात फरशी फोडल्यामुळे अरसलान हा गंभीर जखमी झाला. वाद इतका टोकाला गेला की अरसलान याला जबर मारहाण केली व त्याला रक्तबंबाळ करण्यात आलं. काही नागरिकांनी त्याला उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात दाखल केलं. त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. याची माहिती गावभाग पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन आरोपींना ताब्यात घेतलं. यामध्ये जुनेद बागवान, समीर मुजावर, मुजमिल मुजावर या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. तर आज त्यांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्यांना 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. या घटनेमुळे नदीवेस नाका परिसरामध्ये दहशतीचं वातावरण पसरलंय. कोणत्याही कारणामुळे हा वाद झाला याचा शोध पोलीस घेत आहेत. तर गावभाग पोलिसांनी अरसलान सय्यद याच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार जुनेद बागवान, समीर मुजावर, मुजमिल मुजावर या तिघांच्या विरोधात गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे करत आहेत.